तू आता मनात किंतु परंतु न ठेवता निघायची तयारी सुरू कर. अगं आत्ता ऑफर आली म्हणजे तू काय लगेच उद्या निघत नाहीयेस ना. हो मला कल्पना आहे बाबा, अजून किती कामं राहिले तिथे. हा मोदकांचा बिझनेसचा पसारा पहिले आवरायला हवा. आणि आई तो जो स्टीमर मी आता घेतला होता तो मी विकून टाकते. अगं एवढ्यात घाई करायची काही गरज नाहीये. हे बघ, वस्तू काय कधीही काढता येतात, पण त्या घ्यायच्या म्हटलं ना की फार कठीण असतं बाई. भैरवी, तुझी आई म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. तुमचा जाण्याचा दिवस निश्चित होऊ द्या, मग काय करायचं ते आपण ठरवू. आणि अगं तुम्ही निघून गेल्यानंतर सुद्धा आम्ही इकडे उस्तारवारी करू शकतो ना. हे बघ, तू ना आता फक्त तुझ्या तयारीचं बघ. आणि हे तुमचं ते काय असतं ना, विजा, परत तिकडची राहायची सोय, हे सगळं झाल्याशिवाय कुठेही बोभाटा करायचा नाही, कळलं? बरं, तू म्हणतेस म्हणून मी नाही सांगणार कोणाला. ओके, फक्त राजनच्या कानावर घातलीये मी ही गोष्ट. झालं? तुझ्या ना पोटात काही राहत नाही भैरवी. अगं आई, 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे माझं त्याच्यासोबत. आत्ता 10,000 मोदकांची ऑर्डर घेतलीये मी, ती पूर्ण करते. पण त्याला पर्यायी सोय तर बघायलाच लागेल ना, म्हणून मी सांगितलं त्याला. अगदी भैरवी, तू योग्य केलंस. बघा, राजनबद्दल बोलत होतो त्याचाच फोन आलाय. हॅलो, हा राजन बोल. हाय भैरवी, तू मला अनिशच्या नवीन जॉब बद्दल सांगितलंस आणि तुम्ही बेल्जियमला शिफ्ट होताय असंही सांगितलंस. सो मला ना एक भन्नाट आयडिया सुचली. काय? ऐक, आपले प्रोडक्ट्स बाहेरही विकले जातात, तुला माहिती आहे. म्हणजे इतर देशातही आपले आउटलेट्स आहेत. बेल्जियममधनं पण आपल्याला तशी मागणी भरपूर असते, पण तिथे बिझनेस एक्सपांड करण्यासाठी कोणी विश्वासू माणूस नव्हता. त्यामुळे मी तिथे माझा व्याप फार वाढवलेला नाहीये. ओके, मग? नाही म्हणजे बघ, आता तू तिथे जाणारच आहेस आणि सेटल होणार आहेस. बाय चान्स जर तुला इंटरेस्ट असेल आणि जबाबदारी घ्यायला तयार असशील तर आपण मिळून बेल्जियम मध्ये व्यवसाय करू शकतो. म्हणजे आपले आउटलेट्स वाढवू शकतो. सी म्हणजे असं काही नाही, तू नीट विचार करून मला सांग, पण मला आवडेल. म्हणजे तू जर तयार असेल तर मग आपण लगेच प्लॅनिंग करू की तिथे कसं एक्सपांड करायचं ते. ओ वाव, आय मीन खूपच छान कल्पना आहे. मी नक्की विचार करेन ह्यावर. मला तसंही तिथे गेल्यावर काम शोधावंच लागेल आणि हे आपण जॉईंटली सुद्धा करू शकतो तिथून. ग्रेट. तू एकदा अनिशशी बोलून घे आणि मला व्यवस्थित काय ते कळव. बाकी आपण बोलूच मग पुढे. शुअर, बाय. येस, बाय. काय काय बोलला राजन? राजनचं म्हणणं होतं की सुकटणकर फूड्सचं बेल्जियम मधलं काम मी सांभाळावं. हे तर बरंच झालं. म्हणजे आता मी डे 1 पासून अनिशला सपोर्ट करू शकते. बघ बघ, मी ना तू भैरवीला बोललीस ना राजनला काय सांगितलंस म्हणून, पण काय झालं बघ आता. ती बोलली म्हणून तिला ही ऑफर मिळाली. अगदी खरंय, देवच पावला ग बाई. आता माझ्या भैरवीच्या आयुष्यात सगळं छान होणार आहे. आई, बाबा, आता निवेदिता मॅडम घरी राहायला आल्या होत्या, त्यांचा पायगुण असेल का हा? नाही म्हणजे त्या आल्या आणि सगळं चांगलं व्हायला लागलं घरात, हो ना? खरंय. अरे वा, म्हणजे आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2, असं झालंय सगळं. अनिशला तिकडे चांगली संधी मिळाली आहे. त्याच्यासोबत तू गेलेस ना तर तुलाही तुझ्या आवडीचं काम मिळेल बघ. दोघे मिळून अगदी प्रगती करा सुंदरपैकी. भैरवीताई, अभिनंदन. खूप छान न्यूज दिलीस तू. म्हणजे नशिबानं आपल्या दोन्ही मुलांची परीक्षा घेतली, पण दोघांनाही पास सुद्धा केलं बरं का दादा. हा, आणि ते सुद्धा काठावर नाही आहे. चांगलं घवघवीत यश मिळालंय. आता संयमी, इरा आणि ईशान या दोघांच्या भवितव्याची मला काळजी करायचं काहीच कारण नाही राहिलंय. हो ना, मी तर म्हणते आपण सगळेजणच शिफ्ट होऊया. निलिमा आत्या, तुमचा पण पासपोर्ट काढून घेऊ आपण. हो, म्हणजे आपण सगळेजणच छान बेल्जियमला जाऊ. इरू ईशानला तिकडच्या शाळेत टाकू. सगळे छान आनंदात राहू बाबा, हो ना? तुम्ही सगळे जा. म्हणजे मी हा देश सोडून कुठेही जाणार नाही.
बाबा, तुम्ही एकटे कसे राहणार इथे? आणि मी नाही तुम्हाला राहू देणार एकटं. या बाबतीत मी तुमचा हट्ट ऐकून घेणार नाही. हो आजोबा, तुम्ही आमच्या बरोबर यायचं म्हणजे यायचं. आणि गार्गीताई, तू आणि निविताई पण चला आमच्या सोबत. आयडिया छान आहे, पण मावशीचं सुद्धा काकांसारखंच आहे. ती आपलं काम सोडून अजिबात कुठे जाणार नाही. बाबा, मी मात्र अजिबात ऐकून घेणार नाहीये. अनिशाला ना की मी बोलेनच त्याच्याशी. तरी मी माझा निर्णय बदलू शकत नाही. हा, तुम्हाला माझा आडमोठेपणा वाटेल, पण तसं नाहीये कैरवी. जुनं खोड कधी नवीन मातीत रुजत नाही. या उतार वयात एका अनोळखी जगात मी स्वतःला सामावून घेऊ नाही शकत. मग आजोबा तुम्ही इकडे एकटे कसे राहणार? बघा, मुलांनाही काळजी आहे तुमची. पण मी एकटा कुठे आहे? निलिमा आहे माझ्या बरोबर. भैरवी, तुझे आई बाबा आहेत माझ्या बरोबर. आम्ही घेऊ एकमेकांची काळजी. हा, पण तुम्ही मात्र उंच भरारी घ्या. बरं झालं अनिशालाच. तूच समजाव आता बाबांना काय म्हणतात बघ. हे अनिश काका, हे आजोबा बघ ना, आपल्या बरोबर फॉरेन यायला नाही म्हणतायत. अरे, तू कशाला तोंड पाडून उभा आहेस? झालं का बोलणं त्यांच्याशी? हो झालं. मी त्यांची ऑफर नाकारली आहे. काय? हो बाबा, आपण कुठेही जात नाही आहोत. अनिश, काय बोलतोयस तू? का केलंस तू असं? इतकी चांगली संधी तू का धोकावलीस? नोकरी चांगली होती, आवडीचं काम होतं ना. अनिश, पगारामुळे काही वाद झालाय का? पण त्यांनी जो सांगितला होता पगार, तो तुला मान्य होता, राईट? नाही, तसं काही नाहीये. इनफॅक्ट माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पगार होता. अरे पण नक्की काय झालं ते तरी सांग ना. का नाही म्हटलं त्यानं तू? बाबा, मी त्यांना फॅमिली अकोमोडेशनचं विचारलं. त्यांनी फक्त मला माझ्या बायकोला आणायची परवानगी दिली. बाबा, 4 पैसे जास्त मिळत आहेत म्हणून मी तुम्हाला आणि मुलांना सोडून कुठेही जाणार नाही. इथेच एखादी नोकरी शोधीन, पण आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं. खरंच मला अभिमान वाटतो तुझा अनिश. इतके दिवस ज्या कर्त्या पुरुषाचा मी शोध घेत होतो, तो आज मला मिळाला. काय हरकत नाही. आपल्या देशात सुद्धा चांगल्या संधी आहेत. तू काही काळजी करू नको. अगं भैरवी, अगं तुला त्यांना कळवायला लागेल ना, नाही तर ते पुढच्या तयारीला लागतील. हो, मी करते त्यांना फोन लगेच. काय झालं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे, तुला परदेशात नोकरी लागली असं भैरवीने राजन सुखठाणकरांना कळवलं ना, तर ते म्हणाले की मग तू आपलं काम सुद्धा परदेशात राहून करू शकतेस. व्हॉट? दॅट्स अन अमेझिंग न्यूज. बाय द वे, आय थिंक यू शुड गो. मी आहे तुझ्या पाठीशी. हे बघ, तू तिकडे जा आणि तुझं नवीन व्हेंचर सुरू कर. अँड डोंट वरी, मी आहे ना इथे. मी बाबांची आणि मुलांची काळजी घे. अनिश, अरे मी तुम्हा सगळ्यांना सोडून तिथे एकटी राहीन असं वाटतंय का तुला? आणि मी फक्त माझ्या प्रगतीचा विचार करण्या इतकी स्वार्थी आहे का? हे बघ, सुखटणकर फूड्सने मला ही संधी दिली आहे, मला मान्य आहे. पण म्हणून सगळ्यांची तुम्ही सोय करू शकता का असं मी राजनला नाही ना विचारू शकत. आय नो, पण म्हणून तू इतकी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सोडणार आहेस का? अर्थात, त्यात काय एवढं? कुटुंबापेक्षा मोठं काहीच नाही अनिश. मी राजनला कळवेन आणि तो नक्की समजून घेईल. लोकही आपापल्या प्रगतीच्या मार्गाकडे पाठ फिरवत आहेत. केवळ आमच्यासाठी कितपत योग्य आहे? यार,
आपल्यामुळे माऊ आणि काकांच्या आयुष्यात आलेला गोल्डन चान्स ते मिस करतायत. ईशान, आपण दोघं काय छोटे होत का? आपण राहू शकतो आजोबांकडे एकटे. आपण त्यांना सांगूया, तुम्ही आमच्यासाठी सॅक्रिफायसेस करू नका. ते आपलं ऐकणार आहेत का? नाही. त्यांनी आजोबांचं तरी कुठे ऐकलं? वेळ संयमीताई असती तर गोष्ट वेगळी होती. म्हणजे आजोबांनी विचार केला असता, पण आता नाही. ईशान, आता काय करायचं? आपल्यासाठी कोणाचं नुकसान होत असेल ते चांगलं नाहीये असं आपल्याला संस्कार वर्गात शिकवलंय, राईट? अगं हो, पण आता काय करणार आपण? अरे झोपायचं नाहीये का तुम्हाला? कसली चर्चा चालली आहे? अगं काही नाही ग, तेच माऊला आणि काकाला जी गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळाली आहे ना, पण ती लोक ते मिस करतायत फक्त आम्हा दोघांसाठी. अरे एवढा कसला विचार करताय? थांबा. आपण जर त्यांना पटवून दिलं की ते जरी इथे नसले तरी तुमची काळजी करण्याचं काही कारण नाही, म्हणजे तुमची काळजी घ्यायला इथे कोणीतरी असेल तर ते हा गोल्डन चान्स अजिबात सोडणार नाही. जर आजोबांचं आणि निविताईचं लग्न झालं असतं तर हा प्रॉब्लेमच नसता आला. पण आपण कितीही प्रयत्न केले तरी हे दोघं भांडायचे थांबणार नाहीत. हे लोक भांडतच राहणार. मग मार्ग कसा सापडणार? अरे एवढ्या लवकर कशी हार मानता? आपल्याला संस्कार वर्गात काय शिकवतात? ए गार्गी दीदी, इथे संस्कार वर्गाचा काय संबंध आहे ग? आणि आम्हाला संस्कार वर्गात हे नाही शिकवत की मोठ्या माणसांची लग्ने कशी करावीत. मी कुठे असं म्हटलं? मग अरे मावशी काय सांगते, कितीही अडचणी आल्या तरी हार मानायची नाही, आपले प्रयत्न सोडायचे नाही. एक दरवाजा बंद झाला की दुसरा उघडतो, काही ना काही मार्ग निघतोच. पण आपण कितीही प्रयत्न केले ना तरी हे दोघं भांडायचे थांबणार नाहीत. मग मार्ग कसा सापडणार? सापडेल. शोधा म्हणजे सापडेल. हा नाही. ए आयडिया सापडली. काय? राधाजी, किशा आजोबा उठा. राधाजी, किशा आजोबा उठा. रे झोपू द्या ना. हे बघा, तुम्ही आता उठा, पटापट उठा. कुठं काय असं सुक्काने झोपून देत नाही. जा तिकडे नाही तर एक रट्टा मारला. ठीक आहे, आम्ही 10 काउंट करायच्या आत तुम्ही उठला नाही तर आम्ही माऊला बोलवा. आणि तिला सांगू की तुम्ही आम्हाला ओरडलात. मग बघा बाबा, ती तुम्हाला घराच्या बाहेर काढेल, आम्हाला काय माहिती. हा. बघा तुम्ही. ए बाल्या, काऊन असं करतं राजा? ये बरं, तुम्ही झोपा बरं. एवढं लहान याच्यात उठत असते का एवढं सकाळी? ये बाल्या, ये. अरे काय कटकट आहे बाबा. एक तर ती बाई येते सकाळी सकाळी, नाश्ता चहा झोपून चालू असतं. झोपून देत नाही, सुखाने झोपू देणार रे. ईशान, चल आपण माऊला सांगूया हे काय बोलताय. गुड मॉर्निंग बाल्या, गुड मॉर्निंग. मग आता दोघांनी आपापलं आवरायचं आणि आमचं घर सोडून निघायचं. हो. का काऊन? आता काऊन घराबाहेर जाऊ? उठलो ना, आम्ही काय केलं आता? तुम्ही काही केलेलं नाहीये, पण तुम्ही जर तुमच्या टाइमामध्ये पटकन आवरलं नाही तर आम्ही माऊला सांगू. एक आपला नुसतं आपलं म्याव, म्याव. मांजर का ते फिचका. नाही आता उठलो ना आम्ही. हा आता सगळं आवडतो. आम्ही तो नका काळजी करू. एक सांगू का, आमची कंप्लेंट नका करू हा कोणाला. बाप्पा आता या वयात जाता इथून घरातून काढलं तर दुसरीकडे कुठे जागा मिळणार आम्हाला. गरीब आहे. थोडा वेळ झोप. करतो ना, करतो. चला राधाजी, राधाजी, राधा.
अनिश निघूया. हो चल, झालंय माझं. बाबा कुठे गेलेत? अरे बाबा ईश्वर काकांसोबत बाहेर गेलेत कुठेतरी. अच्छा. हो, मावशी पण एका संस्थेत गेलीये. हो का? का मग यांना शाळेत कोण सोडेल? भैरवी एक काम कर, तू पुढे हो, मी यांना सोडून येतो. नको नको, गार्गीताई सोडेल आम्हाला. हो, मी सोडते ना या दोघांना. अगं नको, तू कशाला उगाच त्रास करून घेतेस. अनिश सोडेल ना, फक्त शाळेत ना आणायचा थोडा प्रॉब्लेम होईल. तेव्हा तू बिझी नसशील तर जाशील आणायला. कारण अनिश आणि मी आता कारखान्यात चाललोय आणि तिथून डिरेक्टली आईकडे जाऊ. मग आम्ही पण येऊ मीनाजीकडे. हो ना माऊ, खूप दिवस झाले मी आजीकडे गेलो नाही. अगं प्लीज ना, प्लीज. ए प्लीज, आज अजिबात नको. अजिबात वेळ नाही आम्हाला. सगळं उलट सुलट होईल. मी एक काम करते, शाळेतून यांना तिकडेच घेऊन येते. चालेल? हा, बर तसं करूया. मग या तुम्ही डायरेक्ट तिकडेच. आजीला सांगते तुमच्या आवडीचं काहीतरी करायला. ये मस्त. मामा मामी हा काय काय कुठे चाललात? ते कोण आम्ही का आम्ही अब ते म्हणजे आता कुठे जायचं काय कुठेही जात नाही म्हणजे? म्हणजे कुठं जायचं हे अजून आमचं ठरलं नाही ना, त्यामुळे मग आम्ही असं म्हणजे जातो बाहेर, मग ठरवतो. मग यायला म्हटलं चला दोघं नवरा बायको जाऊ फिराले. चल जाऊया ना. थांबा. काय झालं? काय काही आता म्हणजे काही चुकलं काय? गरीबाचं काही चुकलं काय? तुम्ही दोघं त्या स्वप्नासोबत पुन्हा नवीन कारस्थान रचत असाल तर यावेळी तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही. समजलं? भैरवी चल. चल चल बाबू येऊ का बसायचं. बाईनं काय असं झालं आता बाहेर जायचं का आतमध्ये राहायचं बोल. नाही तर काय. नाही मी तुला सांगतो का बाबा, आपलं पाय पुसणं केलं नाही या लोकांनी. म्हणजे तू म्हणते बाहेर जा, हे म्हणते घरात राहा. काय करायचं ते? आम्हाला काय आम्ही कचरा आहोत का? माऊला सांगणार शांत बस. शांत. माऊला सांगू? माऊला सांगू का? सांगू का? सांगू? नाही नाही माऊला काय नाही तेच सांगू. करा तुम्ही. आम्ही म्हणजे आम्हाला म्हणजे तुम्ही असंच कचराच केला ना आमचा. त्याला जाऊ दे. चला, गेली सगळे. आता आपला प्लॅन सुरू. चला मग ते दोघं आले ना, त्यांना म्हणायचं थांबा, मग आपण बाहेर जायचं आणि कडी लावून द्यायची. एक सेकंड. कडी तर कोणी पण लावू शकतो. त्यांनी आरडाओरडा केला तर कडी कोण पण खोलू शकतो. त्यापेक्षा लॉक लावूया. लॉक. हा लॉक. मग ते दोघं एकत्र येतील आणि त्यांच्यामध्ये प्रेम होईल. अरे पण त्यांनी फोन करून भैरवीताई किंवा अनिष्ता त्याला कळवलं तर कोणीतरी आपल्याला बंद करून ठेवलंय ते. आयडिया आहे ना माझ्याकडे. आपण त्या दोघांचेही फोन गायब करून टाकू, आपल्याकडे ठेवून देऊ. हा. आणि स्विच ऑफ पण. हा स्विच ऑफ करू. म्हणजे काय आहे, फोन नसले की त्या लोकांना एकमेकांशी बोलायचंच आहे. येस, हा प्लॅन नक्की वर्कआउट होणार. येस. चला प्लॅनला सुरुवात करायची का? येस. येस. नाश्ता आणि मग चेंज करायला जा. हा. हो. इरा, ईशान, अरे या लवकर. आलो. अगं पण गार्गीताई अजून आजोबा नाही आलेत. आणि निविताई पण नाही आल्यात. ते दोघं आल्याशिवाय आपण कसे जाणार? अरे बरोबर आहे तुमचं, ती दोघं कधीही येतील. मी मावशीला फोन केला होता, ती म्हणाली 5 मिनिटात येते. आणि काका सुद्धा तुम्हाला शाळेत सोडायचं म्हणून लवकरच येतील. म्हणून म्हणते ते यायच्या आधी आवरा पटापट. अरे तुमची तयारी झाली पण एवढ्यात? ए जरा 5 मिनिटं मी जरा फ्रेश होऊन येतो, मग आपण निघूया. काका थांबा, तुम्ही आरामात फ्रेश व्हा, मी यांना शाळेत सोडते. बाकीचे सगळे कुठे गेले? माऊ आणि काका गेलेत आजी आजोबांकडे. आणि ते तिथूनच कारखान्यात जाणार आहेत. आणि आजोबा तुम्हाला माहितीये, आता आम्ही स्कूलमधून डायरेक्ट मीना आजीच्या घरी जाणार आहोत. सो संध्याकाळी तुम्ही आम्हाला स्कूलमध्ये पिकअप करायला येऊ नका. कधी ठरलं? मग अशीच माऊ म्हणाली ओके. माऊ म्हणाली ठीक आहे.
आज एवढं लवकर तयार झालात तुम्ही? बघ ना मावशी, अगं मला काही सांगावं सुद्धा नाही लागलं. दोघांनी स्वतःच आवरले. ह्याला म्हणतात संस्कार वर्गाचे परिणाम. शाब्बास. अगं मी सोडते दोघांना आणि तिथूनच लायब्ररीत सुद्धा जाऊन ये. बर, अभ्यास पण असाच करा पटापट. खरं तर तुमच्या दोघांच्या करिअरसाठी खूप चांगली संधी होती ही, पण ते नाकारण्यामागचं कारणही योग्यच आहे. आणि आई अगं, आम्ही दोघं तिकडे जाणार, तुम्ही सगळेजण इथे असणार, कोण कोणाला सांभाळणार? आणि नाही म्हटलं तरी बाबांची तब्येत हल्ली बरी नसते, म्हणजे ते दाखवत नाही, पण मला जाणवतं. यू नो व्हॉट भैरवी, ऑनेस्टली थँक्यू सो मच. तू माझ्या घरच्यांचा इतका विचार करतेस, त्यांच्यासाठी तुला मिळालेली सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी नाकारलीस. अनिश, नवरा बायको तुझं माझं नसतं, आपलं असतं. जेव्हा दोघांमध्ये समंजसपणा आणि समर्पणाची भावना असते ना, तेव्हाच संसार टिकतो. आणि इथं आपल्या माणसांमध्ये राहूनही तुम्ही तुमचं ध्येय साध्य करूच शकता की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही आहोत इथं तुमच्या पाठीशी. अगं भैरवी, वाजले किती? मुलांना शाळेत सोडायचं असेल ना, त्यांची तयारी करायची असेल. निलिमाताई आहेत का घरी? हो बाबा, पण आज मुलं शाळेतनं डिरेक्टली इकडेच येणार आहे. काय? हो, तसं कबूल करून घेतलंय त्यांनी माझ्याकडून. अगं पण मग त्यांना आणायला जायला नको का? नाही, मी जाईन ना त्यांना आणायला. नाही बाबा, त्याची काही गरज नाही. गार्गी त्यांना शाळेतून घेऊन येईल. ती मुलगी खरंच किती समंजस आहे ना. हो हो, खूप समजूतदार आहे ती, खरंच. आता समा नाही आहे ना घरी, असं वाटतं तिची जागा तीच भरून काढते. हिरो ईशान सोबत सुद्धा इतकी छान गट्टी जमली ना तिची. भैरवी, मी काय म्हणते, आज आणायचे मुलं इथेच येणार आहेत ना, तर आपण आज रात्रीचं जेवण इथेच करूयात ना सगळे. येस. तू एक काम कर, निवेदिता ताई आणि निलिमा ताई आणि अशोक भाऊजींना पण इकडेच बोलावून घे. एक छान गेट टुगेदर होईल आपलं. काहीच हरकत नाही, मुलं तर उड्या मारायला लागतील आनंदाने. बर, त्याआधी आता आम्ही निघतो, कारण का खूप काम आहेत आपल्याला. ती आटपतो आणि मी लवकर येते तुझ्या मदतीला. ओके? जास्त दमत बसू नकोस. नाही दमणार, पण हे बघ, तू माझा निरोप द्यायला विसरू नकोस. हा, नाहीतर एक काम करू का, आम्हीच फोन करतो अशोक भाऊजींना. काही गरज नाही, मी करते फोन आई. बर. अरे, तुम्ही आहात अजून घरात? आणि मुलं गेली पण इतक्या? अहो, मी आत्ताच आले. काय पटापटा मुलं तयार झाली आज. गार्गी गेली त्यांना सोडायला, घाईघाईतच गेली. हा. शाळा सुटल्यावर त्यांना भैरवीच्या आईकडे जायचंय, नंतर गडबडीत होती ती. सॉरी मिस्टर भासगावकर, मला यायला जरा उशीर झाला. तुम्हाला भूक लागली असेल ना? मीच भैरवीला म्हटलं होतं की सगळं मी करेन आज, म्हणून तिने काही केलं नसेल. मी पटकन स्वयंपाक करते आणि तुम्हाला जेवायला वाढ. ठीक आहे. अहो ठीक आहे काय? वेळच्या वेळी माणसाने व्यवस्थित जेवायला पाहिजे. खरंच नको, आत्ता कराल मग पुन्हा ऐकवाल. आपलं काम आपणच करायला पाहिजे म्हणून. कालचा सुई दोरा विसरलो नाही मी अजून. नकाच विसरू. तुमच्या डोक्यावर बसून मी करून घेतलं, त्यामुळे तुम्ही एक नवीन काम शिकलात की नाही. आणि प्रॉब्लेम काय स्वतःची कामं स्वतः करण्यात? प्रॉब्लेम काहीच नाहीये.
फक्त कोणी माझ्या डोक्यावर बसलेलं किंवा मारून मुटकून माझ्याकडून काम केलेलं मला आवडत नाही. मग आपल्यावरती तशी वेळच येऊ देऊ नये माणसानं. ठीक आहे, आता कुठे निघालात? आपण दोघंच आहोत घरात. मी काय खाते का तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही काय खाल मला? फक्त आपण दोघं समोरासमोर असलो ना, तो काय भांडत बसू आणि कोण डोकं तापून घेऊ. त्यापेक्षा मी बाहेर बरा. मी काय भांडण नाही, डोकं वगैरे तापवून घेत नाही. मुळात मी भांडतच नाही. मी अतिशय शांत स्वभावाची आहे. नाही, मी भांडतो. झालं मला. आता जाऊ. आता कुठे उन्हाचे चाललाय तुम्ही? ईश्वरकडे चाललोय, म्हणजे माझ्या मित्राच्या घरी जातोय. काळजी करू नका, सगळे आल्यावर येतो. तर दार उघडत का नाहीये? थांबा थांबा, बघू दे मला. अहो जरा असं मी दरवाजा बाहेरून लॉक झालाय. देसाईला फोन करतो मी. अरे, माझा फोन कुठे गेला इकडचा? तुम्ही बाहेरून आला होता तेव्हा घेऊन आला होतात का तिकडेच विसरून आला होता? नाही हो, मी इकडे जेव्हा तो आलो तेव्हा माझ्या हातात फोन होता. असं आपल्याला वाटतं कधी कधी, पण आपण विसरलेलो असतो. नीट आठवायचा प्रयत्न करा. अरे बघा, मी जेव्हा बाहेरून इथे आलो तेव्हा माझ्या हातात फोन होता आणि तो मी इकडे ठेवला होता. बरं बरं बरं, चिडू नका. काय चिडलो का? असेल असेल. मी एक काम करते, मी माझ्या फोनवरनं तुमच्या फोनवरती रिंग देते, म्हणजे कळेल आपल्याला. एक काय सापडतोय की नाही फोन? माझा फोन कुठे गेला? तुमच्या पर्स मधला फोन सापडेपर्यंत कोणीतरी येईल इकडे. नसती तसदी घेतात दोघच. फोन कुठे गेला माझा? आई, अरे आलात पण तुम्ही. झालं एवढंच काम? अगं फार काही करायचंच नव्हतं. 10,000 मोदकांसाठी किती सामान लागणार आहे याचा अंदाज घेतला आणि काय नारळ आणि गुळाची ऑर्डर दिली. हो, हेच करण्यात इतका वेळ गेला म्हणून तिला म्हटलं चल लवकर, नाही तर मुलं येतील. आजी खायला काय केलेस? अरे देवा, विसरलेच की. अगं आजी काय ग? केलंय, सँडविच केलंय. पटकन जा, हातपाय धुवून घ्या. हळू. भैरवी, तू अशोकरावांना फोन केलायस ना? मगाशी ट्राय केला होता पण लागला नाही, स्विच ऑफ होता. भैरवी, तू त्या मॅडमला फोन कर ना. हो, मी परत करून बघते त्यांना. या. आम्ही हे नसतं डेअरिंग केलंय खरं, पण तिथे काय परिस्थिती असेल काय माहिती. आता माझ्यावरती न रागावता जेवा बरं. नकोय मला. आता तुम्ही जेवण करून वाढताय, नंतर त्यावरून टोमणे माराल. नाही नाही, वैरवी होती मग तिच्याकडून करून देईन काहीतरी. असं काय करताय? समोर आलेलं अन्न न खाणं म्हणजे अन्नाचा अपमान करणं असं म्हणतात. आणि हे शिस्तीला धरून नाहीये बरं का. माहिती आहे मला. मी की तुमच्या संस्कार वर्गातला विद्यार्थी नाहीये. येता जाता मला शिकवता येते. माझा राग आल्यामुळे असं म्हणता येतं. पण ठीक आहे, माझ्याशी न बोलता जेवा, पण प्लीज जेवा. हे तर मुलं काय म्हणतील हे बघून की असं केलं तर चालतं. काय ना, मुलं मोठ्यांच्या कृतीमागचं कारण नाही समजून घेत, ते त्यांचं अनुकरण करतात. हे तुम्हाला चालेल का? बरोबर समजला. जेवतो ते ऐकण्यापेक्षा जेवलेलं बरं. मला एक मिनिट ठीक आहे पटकन. थँक्यू. खरं म्हणजे थँक्यू मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. माझ्या हातात दिलेलं पाणी तुम्ही प्यालात म्हणून. तसं मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. मी जो स्वयंपाक केला तो तुम्ही शांतपणे जेवताय म्हणून. बघा, मी म्हणाल होतो ना, जेवणावरून टोमणा माराल. दुसऱ्या मिनिटाला माझं बोलणं खरं केलं तुम्ही. मी तुम्हाला जेवणाबद्दल टोमणा मारला नाही. मी तुमच्या टोमण्याला टोमणा मारला. आता जेवूया का टोमण्याच्या भेंड्या खेळूया? अरे वा, काय मजा येईल ना. खेळूया का टोमण्याच्या भेंड्या? 4 घास जास्त जातील. काही नको.
मला शांतपणे जेवायची सवय आहे. फोन कुठे गेला मला काही कळत नाहीये. त्या भैरवीला तरी मी बोलवून घेतलं असतं. तुमचा फोन सापडत नाहीये ना? माझाही फोन सापडत नाहीये. आपल्या दोघांचेही फोन गायब आहेत. दरवाजाला बाहेरून कुलूप आहे. दिवसभर घरात लोळणारे राधा आणि किशा यांचाही काही कुठे पत्ता दिसत नाही. म्हणजे मासगावकर, यात काहीतरी गडबड आहे असा संशय येतोय का तुम्हाला? संशय? माझी पक्की खात्री आहे. ते सगळ्यांनी मिळून काहीतरी कारस्थान केलेलं आहे. पण मुलं असं का करतील? माहित नाही, पण हा मुलांचा जागा पण आहे. येऊ दे त्यांना, चांगला खर्च होतो की नाही बघ. नाही मासगावकर, हे बरोबर नाही. मुलांना सतत ओरडायचं नसतं. सतत मुलांना धाक दाखवलं ना की मुलं कोडगी बनतात. त्यापेक्षा मुलं घरी आली ना की त्यांना प्रेमाने विचारा की तुम्ही असं का केलं म्हणून. मी माझ्या नातवंडांना फक्त 2 तासासाठी संस्कार वर्गात पाठवतो. तुम्ही मला काय 24 तासाचा विद्यार्थी समजलात काय? सतत मला लेक्चर देण्यापेक्षा 2 घास सुखाने तुम्ही खा आणि मलाही खायला द्या. कसा झालाय स्वयंपाक? चांगला झालाय. वाटलं तर मनापासून कौतुक करावं एखाद्याचं. उगीच उपचार म्हणून चांगला झालाय म्हणून नाही. ठेवा तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडेच. बाई, आपण एक काम करूया. मुलं येईपर्यंत तुम्ही भैरवीच्या खोलीत थांबा. मी इकडे हॉलमध्ये बसतो. हा? का? मी का बेडरूम मध्ये बंद होऊन राहू? मग मी थांबतो, तुम्ही हॉलमध्ये बसा. पण एकत्र समोरासमोर नको बसूया. उगाच त्यातून वाद किंवा भांडण्याशिवाय काही निष्पन्न होणार नाही. ठीक आहे, जेवा. जेवतोय. मुलं परत कधी येतील कोणाच ठाऊक. अजूनही फोन स्विच ऑफ लागतोय. पण बाबांचा फोन स्विच ऑफ काय? म्हणजे सकाळी बोलणं झालं ना तुझं? अरे नाही झालं, तेव्हाही नव्हतं लागला फोन. भैरवी, मला काहीतरी गडबड वाटते. भैरवी, अगं स्वयंपाक तयार आहे. मुलांना वाढलंय मी जेवायला. त्या दोघी आणि अशोक भाऊजी आले ना की आपण एकत्र जेवायला बसू. अगं सॉरी आई, मी तुला सांगायचं विसरले. निलिमा आत्या आज नाही येऊ शकणार आहेत. त्या त्यांच्या एका मैत्रिणीकडे राहायला गेल्या. मलाही कळत नाही, बाबांचा फोन स्विच ऑफ आहे. निवेदिता मॅडमचा पण फोन बंद येतोय. भैरवी, मला सुद्धा आता काळजी वाटायला लागली. बाबांची तब्येत ठीक असेल ना? अहो तसं काही असतं तर त्यांनी फोन करून आम्हाला कळवलं असतं. पण मला आता वेगळंच टेन्शन येते अनिश. आपला सूड उगवण्यासाठी त्या स्वप्नाने काही केलं नसेल ना? काही सांगता येत नाही. सकाळी इनफॅक्ट मामा मामी सुद्धा खूप घाईघाईत घराबाहेर पडलेत. खरंच संशयास्पद वाटतंय. आता निघूया आपण. हो आई सॉरी, तुझा स्वयंपाक तसाच राहील. पण आम्ही आता जेवण होईपर्यंत वाट नाही बघू शकत. आम्ही निघतो. हो लगेच निघा तुम्ही. पण एक काम कर ना, मुलांना इच्छा राहू दे ना. अहो नाही, मुलांना शाळा आहे उद्या, मला घेऊन जावं लागेल. त्यांचं जेवण झालंय का? हो, एव्हाना झालंच असेल. थांब, मी आले बघून. तेव्हा बाबा आणि निवेदिता मॅडम सुखरूप असू दे. घरात काही प्रॉब्लेम नको असू दे प्लीज. चला चला भाऊ, चल. मीनाची मस्त होता. मज्जा आली. बाय. चला येतो. आई येते. कळवतो तुम्हाला. कळव. येतो बाबा. काळजी घे. भैरवी, हे कुलूप कसं काय इथे? आणि हे कुलूप आपण कधीच लावलेलं नाहीये. बाबा आणि मॅडम कुलूप लावून कुठे गेलेत? आणि त्यांच्या दोघांचा फोनही स्विच ऑफ आहे. हे भैरवी, नक्कीच काहीतरी गडबड आहे. भैरवी, अनिश, तुम्ही आलात का बाहेर?
हो हो बघा ना कोणीतरी कुलूप लावलंय. हो बघतो बाबा बघतो. अरे देवा अनिश, हं? अरे ते दोघंही आता म्हणजे आपल्याला कुलूप तोडावंच लागेल. हो मी की मेकरला फोन करतो. काका किल्ली आमच्याकडे. मिळाली का तुम्हाला किल्ली? किल्ली तुमच्याकडे म्हणजे हे कुलूप तुम्ही लावलंय का? काय फालतूपणा आहे? का केलं तुम्ही असं? अरे दोघंही आत अडकून पडलेत ना. अनिश शांत हो, आज जाऊन बोलूयात आपण. द्या किल्ली हिरोशान. हा काय प्रकार आहे? कुणी कुलूप लावलं होतं? कोणाकडे आहे त्याची किल्ली? 2 वयस्कर माणसांना तुम्ही कुलपात कोंडून दिवसभर गायब होतात. याचा अर्थ काय? सॉरी आजोबा. आम्ही लावलं होतं कुलूप. मी पण सॉरी. गार्गी तू तू का केलं असशील हे? इरा ईशान तुम्ही काही बोलणार आहात का? भैरवी एक मिनिट, मला एक सांगा, तुमच्या दोघांचे फोन बंद का आहेत? का बंद करून ठेवले? ते पण आमच्याकडेच आहेत. कोण तुम्ही घेऊन गेला होता? काय गार्गी? अरे पण हे आता म्हणतो डोक्यावर पाणी जायला लागलं. गार्गी काय स्पष्टीकरण आहे तुझ्याकडे या सगळ्याचं? निविताई, गार्गीताईला ओरडू नका. हे सगळं तिने आम्हा दोघांच्या सांगण्यावरून केलंय. का? आम्हाला असं कोंडून ठेवण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? आम्ही रागवतो, आम्ही शिस्त लावतो म्हणून आम्हाला तुम्ही शिक्षा दिली. कारण आम्हाला तुमचं लग्न व्हायला हवंय. काय हो, ते फिल्म्स मध्ये दाखवतात ना, हिरो आणि हिरोईन एकाच रूम मध्ये बंद होतात आणि मग त्यांच्यात प्रेम होतं, तसंच काहीच. आणि मग ते लग्न करतात ना, तसंच आम्हाला तुम्हा दोघांचं लग्न लावायचं होतं. म्हणून मग गार्गी ताईची हेल्प घेऊन आम्ही सगळं घराला कुलूप तुम्ही आत. बस, आता एक शब्द बोलू नका. या आसरट कल्पना तुम्हाला सुचतात तरी कशा? गार्गी, मला एक गोष्ट कळत नाहीये. ती मुलं लहान आहे, त्यांना समज नाहीये. पण तुझं काय, तू मोठी आहेस ना, तुला समज आहे ना. मी त्यांच्या डोक्यातला एक खूळ काढून टाकायच्या ऐवजी तू त्यांना कशी काय सामील झालीस? सॉरी मावशी. थांब गार्गी, मी तुझ्याशी नंतर बोलणार आहे. आधी मला ह्या दोघांशी बोलू दे. इरा ईशान, काय वेडेपणा आहे हा? असं कसा विचार करू शकलात तुम्ही दोघं? लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे का? मला कळत नाही, तुम्हाला सुचलं कसं हे लग्न, त्यामुळे होणारे परिणाम हे समजण्यात की सुद्धा पोच नाहीये तुम्हाला. किती लहान आहात तुम्ही दोघं जण. तुम्हाला काय वाटलं जसं सिनेमात घडतं तसं आयुष्यात घडतं? काहीतरी सिनेमा बघून विचार केलात तुम्ही? सिनेमा म्हणजे फक्त गोष्ट आहे, ती कल्पना असते. आपलं आयुष्य खूप वेगळं असतं, सिनेमासारखं नसतं. तुम्हाला समजतंय का मी काय बोलतेय ते? एक मिनिट मॅडम, यांना समजावून आता काही उपयोग होणार नाही. माफ करा मॅडम, तुम्ही आम्हाला वेळोवेळी मदत करत आलात. आमच्या कुटुंबावर तुमचे खूप उपकार आहेत. पण यांनी या गोष्टीचा फार चुकीचा अर्थ घेतलाय. मला वाटतं तुम्ही आता इथं न थांबणंच जास्त योग्य आहे.
बाबा अहो नाही त्यांच्या भैरवी, घरी- बरोबर आहे त्यांचं. गार्गी, भैरवी, आता अनिश आहे तुझ्यासोबत. तुम्हा दोघांची मिळून एक टीम झाली आहे. तुम्ही एकत्रितपणे सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताय, म्हणजे मला तुझ्या सेफ्टीची अजिबात काळजी नाहीये. असेच एकत्र राहा, एकमेकांना साथ द्या. मिस्टर माजगावकर, तुमचं सगळं कुटुंब आता एकत्र आलंय. तुम्ही स्वतःचा राग थोडा कमी कराव. फार शीघ्रकोपी आहात तुम्ही. एक तुमचा राग सोडला ना, तर मग तुमच्यासारखा प्रेमळ आजोबा, आदर्श वडील आणि अतिशय उत्तम सासरा जगात शोधून सुद्धा सापडला जाणार नाही. ही सगळी मुलं तुमच्यावरती खूप प्रेम करतात आणि मला माहितीये तुमचंही खूप प्रेम आहे त्यांच्यावर. माझ्या देवाला प्रार्थना आहे, तुमचं हे कुटुंब असंच एकत्र एकसंग राहू द्या. अनिश, आता सुधारलायस. आता खंबीरपणे आपल्या बायकोच्या पाठी उभं राहायचं. दोघंही एकमेकांना सांभाळा, एकमेकांची काळजी घ्या, म्हणजे उद्या कुठलीही स्वप्न तुमचं घर तोडण्याचा स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही. शहाण्यासारखे वागा. हं? मोठ्यांचं ऐका, कोणाला त्रास देऊ नका. आजोबा, आम्ही हे सगळं का केलं ते तर ऐकून घ्या. काही गरज नाही सांगण्याची. तुमच्या या चुकीसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त, आणि तुम्ही या घराची शिस्त मोडली आहे. यापुढे या घरात निवेदिताबाईंचं नाव कोणीही घ्यायचं नाही. गार्गी, इरा ईशान लहान आहेत, पोरकट आहेत, पण तू त्यांच्या पोरकटपणात कशी सामील झालीस? सॉरी मावशी. सॉरी? चूक घडल्यानंतर सॉरी इज नॉट इनफ. गार्गी, बघितलंस ना ते माजगावकर किती चिडले होते, आणि काय चूक आहे त्यांचं? आत्ता कुठे त्यांचं सगळं कुटुंब एकत्र आलं होतं? आत्ता कुठे त्यांच्यातले सगळे प्रॉब्लेम संपायला लागले होते? आता ह्या सगळ्या प्रकरणामुळे ना त्यांच्यात काही वितुष्ट यायला नको. जाऊ दे ना मावशी, मी तुला सॉरी म्हणते. तू जी काही शिक्षा देशील ती मला मान्य आहे, पण हा विषय आपल्यासाठी संपलाय. विषय संपला म्हणजे गार्गी? आपण आलो ना आता तिथून, मग त्या घरात काय सुरू आहे, आपल्याला काय करायचंय? गार्गी, हे असं कसं बोलू शकतेस तू? मावशी, हिरा निशाचं त्यांच्या आजोबांवर खूप प्रेम आहे अगं, आणि म्हणूनच त्यांना त्यांचं एकटेपण जाणवलं. त्यांना आई वडील नाहीत. आजी आजोबा असले तर त्यांना त्यांची फॅमिली कंप्लीट असेल असं वाटायला लागलं, आणि त्यांना तुझ्यात त्यांची सेव्हियर दिसायला लागली. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या. मलाही वाटलं माझ्या मावशीने आयुष्यभर लोकांची मदत केली, इतरांची आयुष्य सावरली. तिला तिच्या आयुष्यात तिच्या हक्काचं असं नातं मिळावं, पण माझं चुकलंच. मोठ्यांना आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करण्याचा अधिकार आहे, पण मुलांना त्यांच्या आई वडिलांचा किंवा आजी आजोबांच्या सुखाचा विचार करण्याचा अजिबात अधिकार नाही, हे मला कळतंय. अगं, अशोक काकांमध्ये मी सुद्धा माझे काका शोधायला लागले होते. हे सगळं करता करता कधी त्या मुलांच्या पोरकटपणामध्ये सामील झाले माझं मला पण कळलं नाही. मला माफ कर.
मुलगी कधी मोठी झाली एवढी? ती माझ्या सुखाचा विचार करते. इरा ईशानला माझ्या सेव्हियर दिसते. ही मुलं आमच्या आनंदाचा विचार करतायत. पद्धत बरोबर आहे की चूक आहे मला माहित नाही, पण ते आमच्या आनंदाचा विचार करतायत. हा विचार चुकीचा कसा असू शकतो? हिरा ईशान, बास आता रडणं थांबा. हे घ्या पाणी प्या. अजिबात लाड करू नको यांचे. किती चुकीचं वागले ते आज. अगं थांब काय, यांच्यामुळे बाबांना मान खाली घालावी लागली आज. निवेदिता मॅडम आणि गार्गीला घरातून निघून जा असं सांगावं लागलं. किती एम्बॅरेसिंग वाटलं असेल त्या दोघींना. नाही, गार्गी त्याला असं कधीच नाही वाटणार, कारण ती पण आमच्या टीम मध्ये होती ग. बरं बरं, तुम्ही आधी रडायचं थांबा. बरं झालंय का पिऊन पाणी? द्या. हे बघा, मला एक गोष्ट आत्ता सांगा. तुम्ही जे काही वागलाय ते अजूनही तुम्हाला चुकीचं वाटतंय का नाही? बघितलं, एवढं सगळं झालं तरी यांना अक्कलच येत नाहीये. अनिश, तू नको ना आरडाओरडा करूस त्यांच्यावर. निवेदिता मॅडमनी काय सांगितलंय? प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागची सायकोलॉजी समजून घ्यायला हवी. अरे कसली सायकोलॉजी? यात काही सायकोलॉजी वगैरे नाहीये आणि लॉजिक तर अजिबात नाहीये. मुळात या गोष्टी यांच्या डोक्यात आल्याच कशा हेच समजत नाहीये मला. आजोबा आणि निविताई यांचे न झालेले लग्नाचे फोटो आम्ही जेव्हा बघितले ना, तेव्हा लोक म्हणत होते हे लग्न झालं की मुलांना आजी मिळेल, म्हणून ही आम्हाला आयडिया सुचली. आणि आम्हाला आमच्यापेक्षा जास्त आजोबांना आजी हवी आहे ग. इरू, ईशान, अरे लग्न हे तरुण असताना करतात, ह्या वयात नाही करत. पण भाऊ का? पुस्तकात तर आम्ही वाचलंय की लग्न करण्यासाठी मुलगी 18 इयर्सची हवी आणि मुलगा 21 इयर्सचा हवा. आणि निविताई आणि आजोबा तर खूप मोठे आहेत ना, मग त्यांचं लग्न व्हायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मॅक्झिमम एज किती हवं हा रूल आम्ही वाचला नाहीये. पण ठीक आहे ना, ते तर मोठे आहेत. हो, ईशान, एज हाच एक फॅक्टर नसतो. हे बघ, आई वडील मुलांचं लग्न लावून देतात, मुलं आई वडिलांचं लग्न लावत नाहीत. तसं नाहीये आपल्या संस्कृतीत. पण असं कुठे मेन्शन केलंय का? मेन्शन नाही, पण असं सगळ्यांनी मिळून ठरवलंय. कोणी सगळ्यांनी मिळून? अरे असं जर ठरवलेलं असतं तर लोक का असं म्हणाले असती की माझगावकरांना हे लग्न झालं की आधार मिळेल? तसंही ते एकटे एकटे राहतात ना, मग त्यांना कंपनी मिळेल. मग आपण त्यांचा विचार करायचा की लोकांचा? ए बस करा आता. हे बघा, तुमच्या दोघांची डोकी फिरली आहे, बाकी काही नाही. आता हा विषय इथेच बंद झाला पाहिजे. यापुढे जर तुम्ही आजोबांना त्रास दिला ना तर फटके देईन. त्याला जा, झोपायला जा आता. त्या तोरणीने सगळीकडे फोटो दाखवलेत ना, उद्या बघतोस त्याला. अनिश, आत्ता म्हणालास ना मुलांना विषय संपवा इथेच म्हणून, आणि तू हे सगळं सोसायटीवर पसरवणार आहेस? बाबा, शेवटी ती पोलिशन बाई कायमची या घरातून गेली. तुला सांगतो कामावर उद्या पहिला सकाळी उठून स्वप्नाला फोन करतो. हा म्हणजे बाई का गेली, कशी गेली, कुणामुळे गेली, कसं असं सगळं तिखट मीठ लावून सांगतो. म्हणजे कसं काय, तिने कबूल केलेले पैसे मिळतील ना आपल्याला. मग पाहिजे ना बापा, पैशाशिवाय काय. तेव्हा बापा म्हणजे असं अंगाला असं धक्काही न लागू देता असं तोंडात टपकन लोणी टाकलं तो. बापा तू लय उपकार झाले, असाच पाठीशी उभा राय बापा. थंड काय नाही, डोक्याला नाही. वरच्या देवाचा काही उपयोग नाही ना. बापा देव आहे ना. नाही नाही, अगं तो देव कसा, तो वाईट माणसांच्या पाठीशी राहतो का? नाही ना, तुझा देव कोण आहे?
मी पती देव आहे की नाही? अहो, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला सांगतो, तो देव कोणाच्या पाठीशी असो नाही तर नसो, आपल्याला काय जाते, पण तो पब्लिकच्या पाठी असायला पाहिजे. म्हणजे मला काही टोटल नाही लागून राहिले. तू पण ना, तुला सांगतो का बाबा, ए बा, काल 4 भिंतीच्या आत काय घडलं आहे की नाही, त्यामुळे घर गेले हादरू आहे की नाही. मग आता हीच गोष्ट बाहेर पब्लिकला कळली पाहिजे. एकदा पब्लिकला हवा झाली की आपला साथ होतोय ना. काढूस काय तुझं नवरा माया प्रेमाचा हाय लय कामाचा. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ह्या सर्व गोष्टीचा असा बाहेर बोभाटा झाला पाहिजे. म्हणजे कसे, म्हणजे आपल्या सोसायटीत आणि त्या संस्कार वर्गात एकदा सुरू झाली, एकदा का हवा पकडली की आपल्याला पाहिजे ते करता येतं ना. हे साजरं आहे. म्हणजे ते पोलिशन बाई परत या घरात आली नाही पाहिजे, त्याच्यासाठी हे दरवाजे पूर्ण बंद. हा बरोबर आहे. तुला सांगतो, एकदा का हे पब्लिक मध्ये झालं की यांची बदनामी होणार आहे की नाही. आणि ह्या बदनामीच्या प्रेशर खाली हे लोक तोंड दाखवायच्या लायकीचे नाही ना, मग तोंड घेऊन निघून जाणार. गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. आपण काय करू, आपण फक्त दोघच जण. नाही त्याच्या आधी एक काम करू, ते सपना ठपना आहे की नाही, तिला सांग जा एवढ्या आम्ही करतो, तू केल्या तू सांगितल्याप्रमाणे, तर त्याचं काही पेमेंट निघते, ते सारं पेमेंट आम्हाला दे जो. हा त्याचं जाशील पळून. नाही बाप्पा, झोपायला पाहिजे, सकाळी उठून स्वप्नाला फोन करायचा. हा फोन करायचा आहे तर मग मला तुम्ही चला बरं, चला गुड नाईट. मी फोन करतो हा. आणि मग तिला ते सपनाच्या सपनात नका राहू. तिला सांगायला पाहिजे बाबा. काय मला तुम्ही चिडवत राहतो. गुड नाईट. गुड नाईट. गाणं म्हण बघू तर, अंगाई बिंगाई मला झोप येईपर्यंत. आमच्या कुटुंबावर तुमचे खूप उपकार आहेत, पण यांनी या गोष्टीचा फार चुकीचा अर्थ घेतलाय. मला वाटतं तुम्ही आता इथं न थांबणंच जास्त योग्य आहे. आणि त्याच्याबद्दल मी त्यांना काय दिलं, अपमान नाही. मी उगाच त्यांच्याशी कठोरपणाने बोललो, मला त्यांची माफी मागितलीच पाहिजे. हॅलो, मी माझगावकर बोलतोय. बोला, मी गार्गी बोलते. गार्गी बाळा, मला तुझ्या मावशीचं थोडं बोलायचं, जरा फोन देशील का त्यांना? कशाला? मी म्हटलं ना, मला बोलायचं आहे. हे बघा काका, तुम्ही त्या दिवशी खूप काही बोललात, आणखी काही उरलंय का? तुम्ही मला सांगा, मी मावशीला तुमचा मेसेज जसाच्या तसा देते. मला निवेदिताबाईंची माफी मागायची आहे. माफी? कशासाठी? काल इरा आणि ईशानने थोडा आगाऊपणा केला ना, त्याचा मला फार राग आला होता, म्हणून अजूनही मी त्यांच्यावर नाराज आहे. बरं, मग? त्यांच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा मी तुम्हाला दिली. ज्यांनी माझ्या कुटुंबाला मदत केली त्यांना मी जा म्हणावं. काका, तुम्हाला माफी मागायची गरजच नाहीये. खरं तर तुम्ही इथे फोन सुद्धा करू नका. का? तुम्ही फोन करणार, पुन्हा आपलं आधीसारखं बोलणं सुरू होणार, मग पुन्हा कोणी काहीतरी करणार, पुन्हा तुम्ही मावशीला घराच्या बाहेर जा म्हणून सांगणार. त्यापेक्षा नकोच. आणि तुम्ही इरा ईशानसोबत सुद्धा बोलणं टाळा. काय? हो, नुसतं बोलणं टाळून कसं चालेल? तुम्ही त्यांना चांगलं बदडून काढा. तू काय बोलतेस गार्गी? हो, शिस्त म्हणजे शिस्त असं म्हणता ना तुम्ही. मुलांनी आता घरची शिस्त मोडली आहे, त्यांना अद्दल घडवायलाच हवी. आजोबांचा एवढा विचार करणारी मुलं एकदम मार खायच्याच लायकीची असतात. तुम्ही त्यांना अशी शिक्षा द्या, पुढच्या वेळेला तुमच्या चांगल्याचा विचार करताना आहे ना, चळाचळा कापतील.
आजकालच्या मुलांना काही संस्कारच उरले नाही. तुम्ही त्यांना चांगलं फटकावून काढा. त्या मुलीच्या बोलण्याला काही ताळतंत्रच नाहीये. आजकालची पिढी अशी कशी बिनधास्त वागते. आजी आजोबांचा विचार करतात, पण तेवढ्याच परखटपणे आजी आजोबांना सुनवायला काही कमी करत नाहीत. भैरवी, हा? ब्रेकफास्ट. मी काय म्हणत होतो, आज आपण कामातून जरा ब्रेक घेऊया. अरे 10,000 मोदक करायचे तनिष, ब्रेक कसला? आय नो, पण अगं डोकं ठिकाणावर नसेल तर आपण ऑर्डर कशी पूर्ण करू शकतो? आज ब्रेक घेऊ, उद्या दुपट्याने काम करू. मग आज काय करायचं? आपण काल इराईशनला खूप बोललो ग. रात्रभर मी त्याच गोष्टींचा विचार करत होतो. हे बघ, त्यांच्या बालबुद्धीला जे सुचलं ते त्यांनी बोलून टाकलं. आय थिंक आपण जरा जास्तच रिॲक्ट झालो. म्हणजे तुला असं म्हणायचंय की त्यांनी जे केलं किंवा ज्या हेतूने केलं तुलाही पटतंय? नाही नाही, अजिबात नाही. फक्त या गोष्टीला आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकलो असतो. म्हणजे प्रेमाने समजवलं असतं त्यांना. आपण त्यांना हर्ट केलंय अँड आय नो तूही त्याच गोष्टीचा विचार करत असशील. सो आज आपण ब्रेक घेऊया, त्यांना कुठेतरी छान फिरायला नेऊ. ज्या गोष्टी आपण रागाने सांगितल्या त्या आपण प्रेमाने समजून बघू. व्हॉट्स इट? मी वेगळाच विचार करते अनिश. कसला? म्हणजे जी गोष्ट आपल्या दोघांच्याही इतक्या दिवसांमध्ये लक्षात नाही आली ती रायशांच्या आली. म्हणजे बाबांचं दुसरं लग्न? काय हरकत आहे? आर यू मॅड? अगं बाबांचं दुसरं लग्न आणि ते या वयात? अरे आत्ताच तर सोबतीची जास्त गरज असते. हे बघ, आपण आपल्या आयुष्यात बिझी असतो, मुलं त्यांच्या जगात मग्न असतात, कुठेतरी बाबा सुद्धा एकटे पडतात रे. एकटे? अगं आपण आहोत ना सगळे त्यांच्या सोबत. हो अनिश, पण काही गोष्टी आपण फक्त जोडीदारासोबत शेअर करू शकतो. आणि म्हणून तर अजूनही बाबांना आईंच्या फोटोशी बोलावं असं वाटतं. कारण अजूनही त्यांच्या मनात, त्यांच्या आठवणींमध्ये त्यांनी त्यांना जिवंत ठेवलंय. पण विचार कर, जेव्हा त्यांना प्रत्यक्ष सहवासाची गरज भासत असेल, किती हेल्पलेस वाटत असेल त्यांना. आणि अनिश, उतार वयात जोडीदाराच्या सहवासाची गरज जास्त भासते. माझ्याच आईबाबांचं बघ, त्यांनी सुद्धा त्यांची एक मुलगी गमावली आहे. दुःख पचवलंय ते, पण ते दुःख पचवायला त्यांना एकमेकांची साथ होती. बाबांचं काय? अगं पण म्हणून लग्न? नीलिमा आत्या आहे, तुझे आई बाबा आहेत, आपण सगळे आहोत ना त्यांची काळजी घ्यायला. पुन्हा तेच. अरे आपण सगळे आहोत, पण आपण सगळेजण आपापल्या कामात बिझी असणार आहोत. या सगळ्यांना त्यांच्याविषयी कितीही आदर असला तरी शेवटी ते त्यांची पहिली प्रायोरिटी नसतील. जसं तुझ्यासाठी मी आहे, माझ्यासाठी तू आहेस. पण म्हणजे काय म्हणायचंय तुला? आपण काय करायचं आता? तेच, जे इरायशन करायला अयशस्वी ठरली ते आपण सक्सेसफुली करूया. हे बघ, निवेदिता मॅडम पण एकट्याच आहेत. पुढे जाऊन गार्गीचंही लग्न होईल, तेव्हा ही दोन एकाकी माणसं जर एकत्र आली ना तर त्यांचं आयुष्य पूर्ण होईल. आपण त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न तरी करूया. हा, म्हणजे तोरणे बोलत होते ते एकदम बरोबर होतं. अरे ही अफवा नाही आहे. म्हणजे ह्या वयात लग्न? कमाल आहे बाई. एरवी सगळ्यांना
शिस्त शिकवत असतात आणि स्वतः काय करतायत? आहे तर काय असं काय जगा वेगळं करतायत ते? आहे नाही म्हणजे यांना ना म्हणजे कळतच नाही ना काय झालंय. आता ती पोट्टी ती संयमी ती आली लग्नाला आणि हे लग्न करतात. बरोबर वाटतं मला टेन्शन आलं बाबा. हा तर काय, ह्या वयात कसं माणसाने देवधर्म करावा, नातवंड सांभाळावी, तर ह्यांचं काय? हो पण त्याच नातवंडांसाठी जर ते लग्न करत असतील तर काय चुकीचं आहे? काय देसाई? हा पॉइंट आहे. हा 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 ते तर होच म्हणतील, कारण त्यांनी माझगावकरांना पाठिंबा दिलाय ना. म्हणजे आज ना उद्या हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला मोकळे. काय हो? नाही 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 पण त्यासाठी ना तुला तिकडे जावं लागेल ना. म्हणजे माझ्या मरणाची वाट बघताय तुम्ही? तुम्ही अरे बघा. नाही ग सोन्या, असं नाही असं. नाही 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 काय अनिशच्याही तिकडे गेले ना म्हणून माझगावकरांच्या लग्नाला पाठिंबा देत आहेत ते. हा. पण आम्हाला तरी हे पटत नाही. हा अगं हा ना त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे ना, आपण कशाला लक्ष द्यायचं त्यात आहे ना. हे बघा माझगावकरांनी आजवर खूप लोकांना मदत केलेली आहे आणि आता जर त्यांना या वयात जोडीदार हवा असं वाटत असेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा. नाही 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 हे बरोबर आहे. आणि त्या निवेदिता ताई जर माझगावकरांच्या घरात बायको म्हणून येणार असतील तर मग उत्तमच आहे ना. अरे बघा म्हणजे कसं त्यांची सगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये ओळख आहे आणि पोलीस डिपार्टमेंट मध्ये तर त्यांचा एकदम दबदबा आहे. हा, आपला फायदाच होणार आहे ना सगळ्यांचा. फायदा बी तोट्याचं नंतर ना. अरे नाही, नाही, नाही. काय देसाई काय स्टँडिंग गोलमेज परिषद भरवली काय? या चर्चेचा अजेंडा काय आहे? तुमचं लग्न. आम्ही नाही सांगितलं, काहीच नाही सांगितलं. नाही नाही असं कसं आम्ही सांगितलं ना त्यांना. काय झालं ते पैसे पोलीसवाल्या बाई त्या घरातून निघून गेल्या ना तर हे लोक चर्चा करत होते का बाबा कुठे गेल्या, कशा गेल्या, कधी गेल्या आहे की नाही. आता आम्ही घरात राहतो की नाही आम्हाला माहित होतं म्हणून म्हटले ना माहिती देत होतो. बाकी काय हा फक्त माहिती. अहो माझगावकर, तुमच्या घरात लहान मुलं आहेत. हे तुम्ही मला सांगताय? माझीच नातवंड आहेत ना ती. अहो मग ती घरात आहेत ह्याचं तरी भान असू द्या. तुम्हीच काहीतरी चुकीचं वागला असं म्हणून आहे ना हे मुलांच्या मनात नको ते विषय आले. हे बघा आजची मुलं फार हुशार आहेत. आपल्यापेक्षा त्यांना जगाचं जास्ती नॉलेज आहे. हा कुठला तरी सिनेमा बघितला असेल त्यात आजी किंवा आजोबा लग्न करताना दाखवले असतील, त्यातला विषय तो डोक्यात. नाही पण मुलांना जर घरात आजी असावी असं वाटत असेल तर काय चुकीचं आहे? विकू काय का कुठं नेऊ काय माहिती रे. पण आपण आपल्या वागण्यातून समाजासमोर काय आदर्श घालून ठेवणार आहोत ह्याचं तरी भान माझगावकरांनी ठेवायला पाहिजे की नको? मुळात ही चर्चा तुम्ही करताच कशाला? हे बघा तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका. हा